पोलीस आता असे कोणते बाईक चालवणाऱ्यांना पकडणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पोलिसांनी नोटीस काढलेली आहे ऑलरेडी. ते तुम्हाला पुढे फोटो मी दाखवणारच आहे, ते तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो, डहाणू पोलीस, कासा पोलीस, आसगड पोलीस या पोलीस स्टेशनला तक्रार नोंद झालेली आहे. तक्रार का नोंद झाली? कारण आपल्या परिसरामध्ये पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा आता जी पोरं हिरोगिरी रायडरगिरी करतात ते घाबरतात नाही. म्हणजे बिंदास स्पीडने गाडी चालवायची, बिंदास कुठे पब्लिक असो काय पण असो बिंदास चालायची. जसे काही एक्सप्रेस हायवेच आहे, स्पीडने चालवतात. आणि त्याच्यानंतर पोरं चुकी काय करतात, सो आपली गाडी जी असते त्याचं सायलेन्सर असतं मित्रांनो, ते लहान असतं ना, ते कापून आणि मोठं सायलेन्सर बसवायचं आणि आवाज करत जायचा. मोठा आवाज किती, मोठ्या सायलेन्सरचा आवाज किती येतो तुम्हाला माहिती आहे ना, फड 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 असा आवाज करत जायचं. हे एक चुकी करतात आणि पब्लिक प्लेसमध्ये स्पीडने गाडी चालवतात. हा एक गुन्हा. तसेच सेफ्टी म्हणजे वापरत नाही, म्हणजे हेल्मेट वगैरे काय भरत नाही आणि बिनधास्त फास्ट चालवायची पब्लिकमध्ये. तर त्याच्यामुळे लोकांना त्रास होतोय, आपल्याला त्रास होतोय. तर तक्रार नोंद केलेली आहे. डहाणू पोलीस स्टेशनला नोंद झाली, आसगडला नोंद झाली आणि कासेला सुद्धा नोंद झाली. हळूहळू ह्या सगळीकडे नोंद होईल आणि अशा बाईक चालवणाऱ्यांना आता पोलीस पकडणार आहे. म्हणून त्या बाईक चालवणाऱ्यांना किंवा अशा बाईकला सायलेन्सर बसवणाऱ्यांना हे कळवण्यात येत आहे की जर सायलेन्सर तुम्ही असं मोठं कापून मोठं लावलं असेल तर तुम्ही लगेचच बदलून टाका. आणि पब्लिक पब्लिकमध्ये स्पीडने अजिबात गाडी चालवू नका, नाही तर पोलीस लगेच पकडेल. तुमची गाडी पण जप्त होऊ शकते किंवा तुम्हाला मोठा दंड भरायला लागणार. मोठी रक्कम वसूल तुमच्याकडनं करेल, तुम्हाला फाईन लागेल. तर त्याच्यामुळे स्पीडने गाडी पब्लिकमध्ये चालवू पण नका अजिबात आणि सायलेन्सर बदलून घ्या. तर हे तुम्हाला म्हणजे हे असे बाईक चालवणाऱ्यांना वॉर्निंग दिलेली आहे. नोटीस पोलिसांनी काढलेली आहे. तुमच्या पाठीवर दंड सुद्धा पोलिसांचे बसू शकतात. तर मित्रांनो, आपल्या म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या परिसरातील लोकांना त्रास होतो, जीवाचा धोका होतो. म्हणून असे बाईक चालवणाऱ्यांना हे कळवण्यात येत आहे की तुम्ही अजिबात स्पीडने गाडी चालवू नका पब्लिकमध्ये आणि असं सायलेन्सर लावून गाडी फिरवू नका. तर सतर्क राहा, सावधान राहा, जागरूक व्हा. असे बाईक वाल्यांची आता पोलीस बरोबर करतील. सगळी हिरोगिरी रायडरगिरी काढून टाकते. बाईकवाल्यांना वाटते की पकडणार नाही. जर नजरेत आला कुठे तर पाठलाग लागून पोलीस पकडणार. सायलेन्सर मोठा आवाज करत गेला, स्पीडने गेला तर अजिबात असं करू नका मित्रांनो. आपल्या पब्लिकमध्ये एक्सप्रेस हायवे नाही आहे की जोरात गाडी चालवायची. त्यांना वाटत असेल की असा मस्त मोठा सायलेन्सर लावला तर म्हणजे मस्त आवाज येतोय, भारी वाटतंय, भारी सांगत असतील आम्हाला, शिव्या लोक देतात मागून. तर अजिबात मित्रांनो असं करू नका. कोणी करत असेल तर मोठा सायलेन्सर लावला असेल तर कापून लावला असेल तर तो जुन्या गाडीचा जसा आपल्याला ओरिजिनल देतात सायलेन्सर तोच लावा आणि पब्लिकमध्ये स्पीडने अजिबात गाडी चालवू नका, नाही तर पोलिस लगेच पकडतील. आता पोलिसाच्या नजरेत दिसला, कोणी तक्रार केली, कुठे थांबल्या असेल तरी पण येऊन ना पोलिस पकडतील. गाडी जप्त पण होऊ शकते किंवा मोठी तुम्हाला फाईन भरावा लागेल. त्याच्यामुळे तुम्ही असं अजिबात करू नका. कोणी करत असेल तर सतर्क राहा, सावधान राहा, जागरूक व्हा. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, हाईप सुद्धा करा. चला मित्रांनो, पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.